आणि सांगलीचे एक ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे पण त्या चर्चेमध्ये सहभागी होते. त्यामुळं राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे होणार हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असेल म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीपेक्षा एक गौतम अदानी म्हणजे अदानींच्या मध्यस्थीमुळेच दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होतंय. अमित शहांना सुद्धा याच्याबद्दलचा मेसेज त्याच वेळेला कन्व्हे करण्यात आलेला होता. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी जातील आणि राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पण ते स्वीकारतील. केंद्रामध्ये मोदी सरकारला जे बळ मिळायला पाहिजे होतं ते बळ 8 खासदारांचा शरद पवारांच्या मिळेल. आणि एक जे परसेप्शन अमित शहांना प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये की महाविकास आघाडी राज्यातली आहे जी राष्ट्रवादी शरद पवार त्याच्यामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीसांना पुन्हा राष्ट्रवादीचा एक गट फोडून भाजपबरोबर घेण्यामध्ये असेल किंवा मग जे राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवारांचं बलस्थान आहे सहकार आणि साखर लॉबी त्या लॉबीवर वर्चस्व मिळवण्याचा सुद्धा देवेंद्र फडणवीसचा प्रयत्न राहील. राष्ट्रवादीला मात्र आपला पक्ष एक संघ ठेवणं ते टिकवणं हे फार आव्हानात्मक आहे कारण अजितदादांचं जे एक खांबी तंबू होता त्यानंतर सुनेत्रा पवार असतील पार्थ पवारांना किती जमेल ते सुप्रियाताई किती नेमकं लक्ष घालतील जयंत पाटलांची भूमिका काय राहतील आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका राहील याच्यावरच राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये अतिशय दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणावर अनेक दूरगामी परिणाम होणार आहोत. त्यातल्या काही पैलूंची आपण चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे अजितदादांच्या निधना अगोदरच दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या मधोमिलनाची चर्चा सुरू होती आणि सांगलीचे एक ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे पण त्या चर्चेमध्ये सहभागी होते. त्यामुळं राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे होणार हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असेल म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीपेक्षा एक गौतम अदानी म्हणजे अदानींच्या मध्यस्थीमुळेच दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की 12 डिसेंबरला जो वाढदिवस झाला शरद पवारांचा त्या शरद पवारांच्या वाढदिवसा दिवशीच त्याच्याबद्दलची एक चर्चा संध्याकाळी शरद पवार असतील त्यानंतर अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील आणि तिथल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर झालेली होती. गौतम अदानी सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्याच वेळेला त्याची रूपरेषा निश्चित झालेली आहे. आणि माझी तर सूत्रांची माहिती अशी आहे की अमित शहांना सुद्धा याच्याबद्दलचा मेसेज त्याच वेळेला कन्व्हे करण्यात आलेला होता. महानगरपालिकेमध्ये आपण त्याची टेस्ट केस घेऊ, एकत्र येऊन नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे ते बघू. जिल्हा परिषदेमध्ये आपण बऱ्यापैकी घड्याळ चिन्हावर आपण निवडणूक लढू अशी चर्चा त्यावेळी झालेली होती आणि तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. असं असताना अचानकपणे अजितदादांचं जाणं हे अतिशय धक्कादायक मानलं जात होतं. पण आता नेमकं काय परिस्थिती होईल अजितदादांच्या जाण्यानंतर ते आपण जर पाहिलं तर हा जो प्रलंबित प्रस्ताव आहे त्याची मूर्त स्वरूप येऊन त्याची गती ही मात्र कमालीची वाढेल असं दिसतंय. अजितदादांचं आता सगळं त्यांचे दिवस वगैरे होतील, त्यांचे कार्य वगैरे होईल. पण दुसऱ्या बाजूलाच मात्र त्याची चर्चा अशी सुरू झालेली आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का. आणि याच्याबद्दल आपण जर पाहिलं तर अमोल कोल्हेंनी तसे संकेत दिलेले आहेत, जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संकेत दिलेले आहेत, शशिकांत शिंदे यांनी संकेत दिलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे जे अजित पवार गटाचे लोक आहेत त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष म्हणजे अजित पवारांनी त्यांच्या एका खाजगी वाहिनीने दिलेल्या मुलाखतीमध्येच आम्ही दोघं एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे असं म्हणलेलं होतं. तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती ही सर्व लोकांना होती. मात्र आता त्याची गती खूप वाढेल आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी जातील आणि राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पण ते स्वीकारतील. त्या अजितदादांच्या पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांच्या निधनानं रिक्त झालेली जी बारामतीची पोटनिवडणूक आहे त्या ठिकाणी त्या निवडणूक लढवतील आणि जी त्यांची जागा रिक्त होणार राज्यसभेची तर तिथं पार्थ पवार जाण्याची एक प्राथमिक चर्चा त्यांच्या याच्यामध्ये झाल्याची माहिती आहे. आणि त्याच वेळेला मात्र पार्टी त्याच्याकडं सुनेत्रा पवारांच्याकडे जाईल अशी परिस्थिती आहे. अर्थात आपण जर पाहिलं असेल तर सुनेत्रा पवारांना अनुभवाची कमी आहे म्हणजे नुकत्याच राजकारणात त्या आलेल्या आहेत, खासदार पदी त्या विराजमान आहेत आणि
पार्थ पवार आणि जर आपण जय पवार बघितलं तर त्यांच्या राजकीय वकुबाबद्दल आणि त्यांच्या सगळ्या क्षमतेबद्दल बारामतीमध्ये सुद्धा वेगळी चर्चा सुरू असते. त्यामुळं सुनेत्रा पवार यांना मदत करण्यासाठी रोहित पवार यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल ही एक शक्यता आहे. त्याच्यामध्ये जयंत पाटील, शशिकांत शिंदे, त्यानंतर जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे अशा प्रकारचे लोक हे मंत्रिमंडळात जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होतील आणि याला अप्रत्यक्षपणे शरद पवारांचा आशीर्वाद असेल. सुप्रियाताई सुळे यांची सुद्धा अमित शहांच्या बरोबर या मागच्या महिन्यातच चर्चा झालेली होती असं वृत्त आहे. त्यामुळे सुप्रियाताई सुद्धा आगामी काळामध्ये केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटू नये. त्यामुळं केंद्रामध्ये मोदी सरकारला जे बळ मिळायला पाहिजे होतं ते बळ 8 खासदारांचा शरद पवारांच्या मिळेल. आणि एक जे परसेप्शन अमित शहांना प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये की महाविकास आघाडी राज्यातली आहे जी राष्ट्रवादी शरद पवार त्याच्यामध्ये आहेत, तर ती महाविकास आघाडी तुटल्याचं एक नॅरेटिव्ह सेट करता येईल अमित शहांना. आणि दुसरी गोष्ट, शरद पवारांसारखा मोहरा आपण इंडिया आघाड्यातून बाहेर काढून एनडीए सोबत त्यांचा पक्ष आला, हे नॅरेटिव्ह नॅशनल पातळीवर आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडी संपली हे नॅरेटिव्ह त्यांना सगळ्यात डेव्हलप करायचं आहे. अर्थात त्याच्यामध्ये गोची होऊ शकते ती सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असेल, छगन भुजबळ असेल यावेळी. त्यामुळे हे सगळे लोक भाजपकडे जातात का, भाजपच्या संपर्कात राहतात का, त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील हे सुद्धा महत्वाचं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या अँगलनं बघायला गेलं तर त्यांना आता ते अर्थसंकल्प सादर करतील, कारण अजितदादा नसल्यामुळे ते आता लगेचच महिन्यात अर्थसंकल्प आहे. त्यामुळे ते जर खातं जर जयंत पाटलांच्याकडे देऊ शकतात, ते जयंत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले सुद्धा आहेत. आणि सुनेत्रा पवारांना ते उपमुख्यमंत्री करण्यामागे राष्ट्रवादीची वाढ सुद्धा मर्यादित आहे, कारण शेवटी सुनेत्रा पवारांना एक महिला म्हणून काही मर्यादा येतात. कारण आपण जर पाहिलं असेल तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पक्ष बळकट करण्यासाठी फार एफर्ट केलेला आपल्याला दिसत नव्हते. त्यामुळे महिला म्हणून सुनेत्रा पवारांना त्याच्या निश्चितच थोड्या अडचणी येतील. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना पुन्हा राष्ट्रवादीचा एक गट फोडून भाजपबरोबर घेण्यामध्ये असेल, किंवा मग जे राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवारांचं बलस्थान आहे सहकार आणि साखर लॉबी, त्या लॉबीवर वर्चस्व मिळवण्याचा सुद्धा देवेंद्र फडणवीसचा प्रयत्न राहील. त्यामुळं राष्ट्रवादीच्या या वाटचालीमध्ये म्हणजे आत्ता जरी त्यांना चांगलं दोन्ही पक्ष एकत्र होऊन धर्मनिरपेक्ष मताची विभागणी न होता ते दोघांचं जरी असलं तरी लॉंग टर्मला मात्र भाजप या पक्षावर आणि या विचारधारेवर आणि सहकार आणि साखर लॉबीवर कब्जा करेल अशीच परिस्थिती सध्या आहे. आता याच्यामध्ये जे सत्ताकांक्षी जे नेते आहेत ते भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपला ही विन विन सिच्युएशन आहे. राष्ट्रवादीला मात्र आपला पक्ष एक संघ ठेवणं ते टिकवणं हे फार आव्हानात्मक आहे, कारण अजितदादांचं जे एक खांबी तंबू होता, त्यानंतर सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवारांना किती जमेल ते, सुप्रियाताई किती नेमकं लक्ष घालतील, जयंत पाटलांची भूमिका काय राहतील आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका राहील याच्यावरच राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य आहे. पण कालांतरानं मात्र 2029च्या आसपास मात्र द्विपक्षीय पक्षरचनेकडे आपली वाटचाल होईल अशी शक्यता आहे.